ससूनच्या डॉक्टरांनी आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललेलं आहे। आरोपी डॉक्टर्सवर कोर्टामध्ये आता सध्या सुनावणी सुरू आहे। डॉक्टर तावरेंच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले गेले आहेत, तर तिसऱ्या आरोपीकडून पैशांचे व्यवहार झाल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। कोर्टामध्ये काय युक्तिवाद सुरू आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। ससूनच्या डॉक्टर्सनी आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललेलं आहे। आरोपी डॉक्टर्सवर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। डॉक्टर तावरेंच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले गेल्याची माहिती समोर आली आहे आणि तिसऱ्या आरोपीकडून पैशांचे व्यवहार झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। सरकारी वकिलांनी ही माहिती उघड केली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ससूनच्या डॉक्टर्सनी आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललेलं आहे। पुण्यामध्ये जो अपघात झाला होता, 17 वर्ष 8 महिने एवढं वय असलेल्या या मुलाने अपघात केला होता आणि त्यानंतरची ही महत्त्वाची अपडेट समोर येते। तर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले गेल्याचं पोलिसांनी सांगितलंय। डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून हे नमुने बदलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। डॉक्टर श्रीहरी याने रक्ताचे नमुने बदललेत असं देखील पोलिसांनी सांगितलं। तिसरा आरोपी अतुल याने पैशांचा व्यवहार केला। ससूनच्या डॉक्टर्सनी पदाचा गैरवापर केल्याची माहिती देखील पोलिसांनी उघड केली आहे। आरोपी डॉक्टरची समोरासमोर चौकशी करायची आहे। सरकारी दस्तऐवजमध्ये फेरफार केल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली। आरोपींनी घेतलेले पैसे हस्तगत करायचे आहेत। तर ससूनमधलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यायचं असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय। बदललेलं सॅम्पल कोणाचं आहे याचा देखील पोलिसांमार्फत तपास केला जाणार।